हं. नमस्कार, कल्पनास किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी आपणासाठी घेऊन आले आहे व्हेज मंचुरियन। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। त्यासाठी आपण पाव किलो कोबी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडीशी कांद्याची पात टाकलेली आहे, 2 ढोबळी मिरची कापून घेतलेली आहे व किसलेला कोबी व कांद्याच्या पातीमध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळे त्याला पाणी सुटेल व नंतर ते हाताने दाबून व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं। ग्रेव्हीसाठी कांद्याची पात, ढोबळी मिरची, कापलेला लसूण व कापलेलं आलं घ्यायचं। आता आपण कोबी व कांद्याची पात आणि ढोबळी मिरची हे सर्व मिश्रण व्यवस्थित हाताने दाबून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकूया व 2 चमचे मैदा टाकूया। चवीनुसार मीठ टाकू। प्रथम आपण कोबीमध्ये मीठ टाकलं असल्या कारणाने याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकायचं। काळी मिरी टाकायची व हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याचे गोळे बनवून घ्यायचे। अर्धा टीस्पून लाल तिखट टाकू व त्याचे छोटे छोटे गोळे बनवून आपण तळून घेऊ। आता आपले गोळे तयार झालेले आहेत। कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण हे गोळे टाकून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मीडियम गॅसवरती तळून घेऊया। आपले मंचुरियन गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊ। प्रथम आपण पॅनमध्ये तेल गरम व्हायला ठेवले, तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये आपण लसूण टाकूया, आलं टाकू व ते चांगलं परतून घेऊ। आता यामध्ये आपण कांद्याची पात टाकू व ती परतून घेऊ। त्यानंतर ढोबळी मिरची टाकू, ती पण चांगली परतून घेऊ। त्यामध्ये आपण कापलेला कांदा टाकलेला आहे, हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेऊ। आपलं हे मिश्रण व्यवस्थित परतून झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप, व 1 चमचा सोया सॉस, अर्धा चमचा व्हिनेगर, हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेऊ। त्यानंतर मिरी पावडर व आपण एका बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर आपण पाण्यामध्ये व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे, ते आपण टाकूया व आपल्याला ज्याप्रमाणे ग्रेव्ही पाहिजे त्या प्रमाणात पाणी टाकायचे। चवीनुसार मीठ टाकूया व ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर आपण तयार केलेले मंचुरियन त्यामध्ये टाकून 1 उकळी आणूया। ग्रेव्हीला उकळी आलेली आहे, त्यामध्ये आता आपण मंचुरियन टाकू व 1 उकळी झाकण ठेवून काढून घेऊ। आपलं व्हेज मंचुरियन तयार झालेलं आहे। आता ते आपण सर्व करूया। आपले व्हेज मंचुरियन तयार झालेले आहे, ते सर्व केले। आता आपण टेस्ट करून पाहूया। व्हेज मंचुरियन खूपच टेस्टी झालेले आहेत। आपण टेस्ट करून पाहिलेले आहेत ते। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका। परत भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।